नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तर पुन्हा एकदा आज मी अशी स्टोरी घेऊन आलेली जी की सत्य आणि जी घडलेली अमेरिकेमध्ये न्यू जर्सी नावाचं एक मोठं शहर आहे आणि या शहरापासून 100 किलोमीटर वेलफील्ड नावाचं एक छोटं शहर आहे आणि हे शहर अतिशय समृद्ध अशा पद्धतीचं शहर आहे आणि या शहरामध्ये अमेरिकेतील टॉप 30 शांत शहर म्हणजे त्या ठिकाणी क्राईम कोणत्याही प्रकारचा होत नाही अशा शांत शहरांचा यामध्ये वेस्ट फिनलँडचा समावेश होतो। तर या वेस्ट फिनलँडमध्ये जर लास्ट 100 वर्षाचा इतिहास बघितला त्यामध्ये फक्त एकच गुन्हा घडला होता ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या बायकोचा आणि आईचा खून केला होता 100 वर्षामध्ये। म्हणजे अतिशय शांत अशा पद्धतीचं शहर आणि या शहरामध्ये डेरिक नावाचा एक व्यक्ती इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होता। आता तुम्हाला माहित आहे इन्शुरन्स आणि फायनान्स कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कम असतो। त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला नॉलेज असेल तर मोठ्या प्रमाणात इन्कम होतो। तसं बघितलं डेरिकची घरची परिस्थिती जी सुरुवातीची परिस्थिती होती सर्वसाधारण कुटुंबातून आला होता, परंतु इन्शुरन्स फील्डमध्ये आल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होत होता आणि त्याचाच त्याने विचार केला वयाच्या 40व्या वर्षी आपण एक घर विकत घ्यावं। त्यानं त्याच्या बायको म्हणजे मॅरियाला त्याला सांगितलं की बाई मला असं घर विकत घ्यायचं आहे। तर ती म्हटली चालेल, माझं थोडं सेव्हिंग आहे, तुझ्याकडे इन्कम चांगला आहे, आपण दोघं मिळून घर घेऊ जेणेकरून आपली 3 मुलं। त्यावेळी डेरिकला 3 मुलं होती, छोट्या 2 मुली ज्यांचं वय 6 आणि 8 वर्ष आणि 10 वर्षाचा मुलगा, अशी 3 मुलं होती। तर त्या 3 मुलांचा त्यांनी विचार केला की आपल्याला मोठं घर पाहिजे म्हणून त्यांनी वेस्ट फिनलँडमध्ये घर हुडकण्याला सुरुवात केली। तर 657 नंबरचं बेंगलो म्हणून एक घर आहे जे की मेन रोडला अटॅच असं घर आहे। अतिशय सुंदर अशा पद्धतीचं घर त्यांनी निवडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी $14 लाख म्हणजे तुम्ही समजू शकता $14 लाख ते घर विकत घेतलं। $14 लाख विकत घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, आता आपल्यात जशी पद्धत असते की एखादं घर विकत घेतलं तर लगेच राहायला जात नसतात, त्या ठिकाणी थोडं रिन्युवेशन काही आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने घरामध्ये न्यू स्ट्रक्चर केलं जातं। त्या पद्धतीने स्ट्रक्चर करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर त्या घरात म्हणजे काम करणारे एम्प्लॉई त्यांना बोलून त्यांना समजून दिले की या ठिकाणी मला दरवाजा पाहिजे, या ठिकाणी बाथरूम पाहिजे, थोडं चेंज करा, अशा पद्धतीचं पाहिजे। त्या पद्धतीने कामगारांना सांगितलं, आम्हाला सांगितलं। डेरिक त्या ठिकाणी निघून गेला। 15 दिवसानंतर घराकडे आला बघायला की बाबा घराचं काम जे सांगितलं, जे कामगारांना सांगितले ते काम कसं चाललंय ते बघण्यासाठी आला। तर अमेरिकेमध्ये कसं असतं, प्रत्येक घराच्या पुढे पत्रांसाठी ना एक बॉक्स असतो, लेटर बॉक्स। तर त्या लेटर बॉक्समध्ये त्याला पत्र गावलं आणि हे पत्र त्याच्या नावानं होतं। मग त्याला वाटलं की बाबा हे आपल्याला झालेलं आहे, कुणाला कळाले की आपलं घर आहे म्हणून। मग त्यानं त्या ठिकाणी ते पत्र उघडलं तर त्या ठिकाणी असं होतं की 657 नंबरच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे, पण तुम्ही इकडे का आला? ह्या घरानं तुम्हाला बोलवलंय का की तुम्हीच स्व इच्छेने या ठिकाणी आला आहात? तुम्हाला जुनं घर तुमचं लहान पडत होतं का? तुम्ही का आलात या ठिकाणी? बरं तुम्ही आता राहणार कुठे? वरचा मोठा जो बंगला आहे, वरचं जे मोठी बेडरूम आहे त्या ठिकाणी राहणार की खाली राहणार? माझी नजर तुमच्यावर आहे आणि तुम्ही जे घराचं रिस्ट्रक्चर करता हे मला आवडलेलं नाही, तर कृपया ते थांबवा आणि ह्या घराची देखभाल जवळपास 110 वर्ष झाले आमची पिढी करत आहे। पहिले 40 वर्ष माझ्या आजोबांनी केलेले आहे, त्यानंतर 40 वर्ष माझे वडील करतात आणि सद्यस्थितीला याची देखरेख मी करत आहे। तर तुम्ही हे जे काम केलेलं आहे हे तुम्ही थांबवा आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल मी कोण आहे तर तुम्ही तुमच्या खिडकीतून बघू शकता की इथं बरीच लोक जाय करत आहेत, बरेच गाडी आहेत, त्या गाड्यामधून मी तुमच्यावर नजर ठेवून आहे, तर तुम्ही हे काम थांबवा असं लेटर होतं। आता डेरिकने लेटर बघितलं, त्याला काय वाटलं बाबा जनरल लेटर पत्र कोणी पाठवलेलं आहे, तर त्याने पाठवलेलं पत्र बघितलं म्हणजे हे काय असंच कोणतरी चेष्टा केली असेल म्हणून त्यानं सोडून दिलं। त्यानंतर गेला जे डेरिक, काम तसंच चालू राहिलं आणि परत 10 ते 12 दिवसानंतर डेरिक त्या ठिकाणी आला तर डेरिकला त्या ठिकाणी दुसरं पत्र गावलं। दुसऱ्या पत्रामध्ये जे मी सांगतो हे सगळं इंग्लिशमध्ये, दुसऱ्या पत्रामध्ये त्याने काय सांगितलं, अरे वा तुम्हाला 3 मुलं आहेत वाटतं, मग तुम्ही कुठे झोपणार? तुमची ती 3 मुलं कुठे झोपणार? त्यांची नावे मला कळू शकतील का? त्या मुलांचं वय काय आहे? आणि तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या या घरामध्ये तरुण मुलांचं रक्त वाहिलं पाहिजे? तुम्हाला असं वाटतं का हे घरामध्ये हे काम चाललेलं आहे योग्य आहे? हे घरामध्ये तोडफोड जी करत आहात ती योग्य नाही आहे, तुम्ही हे काम थांबवा, अशा पद्धतीचं दुसरं लेटर आलं होतं।
आता दुसरं लेटर बघितल्यावर डेरिकला जरा भ्याव वाटली, कारण की साहजिक आहे, माणूस आहे म्हटल्यावर त्याला भ्याव वाटणारच. आणि असे जे लेटर आहे जे त्याने सांगितले की तुम्हाला मुलं आहेत तर त्या मुलांचं हे करू, म्हणजे तरुण मुलांचं रक्त वाहिलेल, तुम्हाला चालेल का, तुम्ही वर झोपणार खाली, अशा प्रकारचे लेटर बघितल्यावर डेरिक जरा घाबरलाय. आणि त्यानंतर त्यानं पोलिसांना कळवलं. पोलीस आले. त्या ठिकाणी ते पोलिसांनी पाहिलं की बाबा नेमकं कुठं काय झालेलं आहे. तर पोलिसांना काही सोगावलं नाही. तिने बघितलं की बाबा ऍक्च्युली खूप गजबजलेला एरिया होता, त्यामुळे पोलिसांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना काही गावलेलं नाही. त्याचबरोबर त्यांनी शेजाऱ्यांची चौकशी केली, कारण की कसं असतं शेजाऱ्यांना काय काय गोष्टी पटत नसतात. त्यामुळे काय केलं, शेजाऱ्यांची चौकशी केली की बाबा शेजाऱ्यांना कोणाला काय पटलेलं नाही, त्यांनी काय लेटर केले का. तर चौकशी केली पोलिसांना, या ठिकाणी काही गावलं नाही. 10 दिवस गेले असतील, पुन्हा तिसरं लेटर आलं. तिसऱ्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही पोलिसांना बोलवा, मला काहीही फरक पडत नाही. मी या ठिकाणी तुम्हाला बघितलेलं आहे आणि मी या घराभोवती सारखा फेऱ्या मारत असतो आणि मला तुमच्या 3 मुलांची नावंही कळलेली आहेत, त्यांचं वय काय हे कळलेलं आहे, तुम्ही त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखता हेही कळलेलं आहे. ही सगळं माहिती ना या ठिकाणी या पत्रामध्ये लिहिली होती की तुमच्या 3 मुलांची नावे अशा पद्धतीची आहेत. त्याचबरोबर तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात. एकदा मला तुम्ही या ठिकाणी शिफ्ट झाला तर त्यानंतर मला तुमच्या मुलांना कन्व्हिन्स करण्यास काही प्रॉब्लेम नाही. मला त्यांची टोपण नावंही माहीत आहेत आणि तुम्हाला लवकरच अनुभव येईल, अशा पद्धतीचं लेटर होतं. आता हे लेटर बघितलं, पोलिसांनी काही करू शकत नाहीत. त्यानंतर डेरिकने काय केलं की FBI म्हणजे माहिती आहे की अतिशय फास्ट वर्क करतं FBI USA मध्ये. तर FBIला त्यांनी इन्फॉर्म केलं. FBIने केलं की त्या ठिकाणी चौकशी केली. त्याचबरोबर शेजारी पाजारांची FBIने चौकशी केली ज्यांना डाऊटफुल होतं. त्याचबरोबर फॉरेन्सिक डिपार्टमेंटलाही बोलवलं, पर्सनल इन्व्हेस्टिगेशनलाही बोलवलं. फॉरेन्सिक डिपार्टमेंटला जाऊन त्यांनी चेक केले की बाबा काय आहे, काय लेटर कोणाचा हस्ताक्षर वगैरे मॅच होतात का. तर शेजाऱ्या पाजारांचं कुणीही हस्ताक्षर म्हणजे चेक झाले, पण त्याला कोणी गावलं नाही की बाबा हीच व्यक्ती असं या ठिकाणी गावलेलं नाही. त्यानंतर पोलिसांना गावलं नाही, इन्व्हेस्टिगेशनला गावलं नाही, FBIला गावलं नाही. तर सगळं केलं. त्यानंतर डेरिकने विचार केला की आपण या घरामध्ये आता शिफ्ट व्हायचं नाही. तर तो म्हटला एक काम करूया, थोडं जाऊन आपल्या यापूर्वीचा जो मालक होता, या घराचा जो ओनर होता, तर त्या ओनरकडे जाऊन चौकशी केली. तर ओनर म्हटला मला अशा कोणत्याही प्रकारचं काही मला लेटर आलं नाही, पण जेव्हा मी हे घर सेल केलं तेव्हा मला लेटर एक आलं होतं की तुम्ही हे घर का विकत आहात. त्याचबरोबर तुम्ही या घराचं विकण्याचं कारण काय, तुम्ही या घरात व्यवस्थित राहू शकत होता, का विकले घर. अशा पद्धतीनं मला वाटलं की कोणी चेष्टा केलेली आहे, अशा प्रकारचं लेटर आलं होतं. मी ते फाडलं आणि फेकून दिलं आणि त्यानंतर ते घर तुम्हाला सेल करून मी गेलो होतो. मग पोलिसांनी काय केलं की जेव्हा त्या लेटरमध्ये होतं की 110 वर्ष, तर पोलिसांनी काय केलं, 110 वर्षाची हिस्ट्री काढली त्या घराची, कोण कोण ओनर होतं, काय संबंध होता काय. तर या ठिकाणी पोलिसांना कोणत्याही प्रकारचा यामध्ये संबंध गावलेला नाही. म्हणजे हे लेटर नेमकं कोणाचं आहे, कुणी केलंय, म्हणजे हे घर कोणाचं आहे, कोणाचा संबंध आहे का. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पोलिसांनी या ठिकाणी संबंध गावला नाही. आणि अशा पद्धतीनं ही जी 3 पत्रानंतर परत लेटर आलेलं नाही. मग डेरिकनं 2014 ते 2017 पर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लेटर आलं नाही. डेरिक त्या घरात शिफ्ट झालेलं नाही. त्यानंतर डेरिकने काय केलं की घरे भाड्याने देऊन टाकलं, जेणेकरून थोडा तरी पैसा येईल म्हणून भाड्याने देण्याचा प्रयत्न केला. 2014 ते 17 या दरम्यान कुणीही गिरायक आलं नाही. 17 मध्ये एक गिरायक आलं, तो त्या घरात राहिला, महिनाभर राहिला. महिन्याभरानंतर त्याला एक लेटर आलं की सेम लेटर की तू या घरामध्ये का शिफ्ट झालास, तुला या घराने बोलवलेलं आहे का. समज चुकून तुला हार्ट अटॅक आला, तुझ्या कारचा ॲक्सिडेंट झाला, तुझा विमान क्रॅश झालं, त्याचबरोबर तुझी बायको ॲक्सिडेंट होऊन मेली, अशा पद्धतीनं जर झालं तर ह्या घरामध्ये आले तर तू जबाबदार आहेस, त्यामुळे हे झालेलं आहे असं त्यानं त्या लेटरमध्ये होतं. आणि ते लेटर बघितल्यावर जो न्यू भाडेकरी आला, नवीन भाडेकरी ज्यांना काय व्ह्यू होता की आपल्याला घर हे स्वस्त भेटलेलं आहे म्हणून आला होता, तो 2017 साली हे घर सोडून पुन्हा गेला. त्यानंतर 2 वर्ष या घराला कोणत्याही प्रकारचं गिराईक आलेलं नाही आणि 2019ला हे घर विकलं गेलं. आता 2019ला हे घर विकलं गेलं, कुणाला गेलं तर
फायनान्स डिपार्टमेंटमधील एका व्यक्तीने हे घर विकत घेतलं. त्याला यानंतर कोणत्याही प्रकारचे लेटर वगैरे आले नाहीत. पण नेमके हे लेटर जे आले ते डेरिकला का आले हे कुणाला कळेल नाही. त्याचबरोबर हे लेटर पाठवत होता ही महिला होती का पुरुष होता हेही अजूनपर्यंत कळेल नाही. एक सस्पेन्सफुल म्हणजे असे द वॉचर म्हणजे तुमच्या घरावर कोणतरी लक्ष ठेवतंय आणि कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. द वॉचर म्हणून ही स्टोरी आहे. आणि अलीकडे नेटफ्लिक्सवाल्यांनी ही स्टोरी त्यांच्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर जाऊन ही स्टोरी बघू शकता. त्याचबरोबर अधिक माहिती या ठिकाणी नेटफ्लिक्सवर मिळू शकते. तर तुम्हाला ही आजची स्टोरी ही कशी वाटली ही कमेंट करून कळवा. जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा दिवस शुभ जाओ. धन्यवाद.